महिला मोर्चा के बीजेपी महिला मोर्चा के डिस्ट्रिक्ट महिला मोर्चा वतीने आम्हाला जे राज्यावरनं सूचना आहे की मोदीजींच्या वाढदिवसापासूनचे सेवा पाक्षिक दिन प्रारंभ होतात. त्याच्यामध्ये हा एक भाग म्हणजे दीनदयाल उपाध्याय जयंती महिलांच्या सोबत किंवा मुलांच्या सोबत साजरा करण्याचा एक जो संकल्प होता तो आज आम्ही 33 नंबर वॉर्ड नंबर 33 कॉर्पोरेटर आणि एक्स डेप्युटी मेयर रेश्मा पाटील यांच्या वॉर्ड मध्ये आज आम्ही साजरा करत आहे. आता 2 ठिकाणी आमचे प्रोग्राम हे झालेत. आता इथे करत आहे आम्ही. आणि दीनदयाल उपाध्याय यांची आज जयंती आहे त्यानिमित्त छोटी मुलं पण आज आमच्याकडे सहभागी होती. आता जस्टच ती गेली स्कूलमध्ये. त्यांनी पण म्हणजे येणारे भावी पिढींना पण समजायला पाहिजे. 1-2 शब्द होत्या मगाशी मॅडम त्यांना बोलून सांगितले. त्यांना पण नवीन पिढींना पण आपलं जे काय आहे ते समजायला पाहिजे. आणि त्यांच्यासोबत आज आम्ही हा जन्मदिन यांचा साजरा केलेला. सगळे भरपूर सदस्य होत आहेत. आणि त्यामध्ये आता रांगोळी स्पर्धा आम्ही महिलांसाठी ठेवलेल्या आहेत. परवा दिवशी आणि लहान मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालेत. जे सगळे रस्ते किंवा स्टॅच्यू वगैरे आहेत त्यांचं पण सगळं रंगकाम ते स्वच्छता काम ते व्यवस्थित ठेवणं हे पण सगळं महत्वाचं आहे. आणि आरोग्य शिबिर पण आहे. आता 2 दिवसांनी आम्ही एक हेल्थ कॅम्प मोठा अरेंज करणार आहे. ते हेल्थ कॅम्प महिलांसाठी त्याच्या जास्त करून महिलांवरती भर दिला. म्हणजे आता महिलांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तर आम्ही विचार करत होतो की त्या ह्याच्याबद्दल महिलांना एक अवेअरनेस पण करायला पाहिजे की त्यांनी पण आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर आम्ही आता 2 दिवसामध्ये ते पण हेल्थ प्रोग्राम मोठ्या प्रमाणात द्यायचं. म्हणजे फक्त जे आम्ही काम करतो ते बघून त्याला अप्रिशिएट करणं हेच फक्त काम नाही आहे. तर तुम्ही पण महिलांनी पण अशा चांगल्या ज्या समाजकार्यामध्ये आमच्या बरोबर साथ राहायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की काही जणांना राजकारण नको पण आम्ही समाजसेवेमध्ये येतो. मग आम्ही दोन्ही पण करत असतो. आम्ही राजकारणावर समाजसेवेचं पण जे आम्ही ब्रीथ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही महिलांना एवढंच सांगू शकते की तुम्ही पण आमच्यावरती जॉईन व्हा. म्हणजे सगळे बोट एक आत केल्यावर एक मुठ्ठी होते. तसं सगळ्यांचा सपोर्ट मिळाला तर आमची एक मुठ्ठी तयार होऊन आम्ही देशाला छान एक नेतृत्व देऊ शकतो. आता बघितला मोदीजी म्हणजे मोदीजींच्या ह्याच्यामुळे 33% आरक्षण आता महिलांना मिळालंय. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आता पुढे यायला पाहिजेत. फक्त घर चूल मूल न सांभाळता विविध क्षेत्रामध्ये पण महिलांनी पुढे यायला पाहिजे. त्याच्याप्रमाणे तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये पण पुढे यायला पाहिजे. एज्युकेटेड लोक जर राजकीय क्षेत्रामध्ये आली तर आमचं राजकीय भविष्य खूप चांगलं होऊ शकतंय. आम्ही देशाला एक नवी दिशा आणि आम्ही उज्ज्वल आमचं भविष्य करू शकतो. त्यासाठी महिलांचा सहभाग पण भरपूर महत्वाचा आहे. माझं कुमारी शिल्पा केकरे महिला डिस्ट्रिक्ट महिला मोर्चा प्रेसिडेंट. ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಮೋರ್ಚಾ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಈಗ ದೀನದಯಾಳ್ ಉಪಾಧ್ಯಾಯ ಅವ್ರದ್ದು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ನಾವಿಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ನಾವು ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಗಿಡ ನೆಡೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಗೂ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ಮತ್ತೆ ರಂಗೋಲಿ ಸ್ಪರ್ಧೆ, ಕನ್ನಡ ಮತ್ತೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇದು ಚಿತ್ರಕಲಾ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಕೂಡ ಆಯೋಜಿಸಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಮತ್ತೆ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರ ಕೊಡೋದು ಅಂಗನವಾಡಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ. ಅದೇ ತರ ಅಹಲ್ಯಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕೂಡ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ ಅಕ್ಟೋಬರ್ 2ನೇ ತಾರೀಕು ಖಾದಿ ಗ್ರಾಮೋದ್ಯೋಗಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆ ಖರೀದಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಅದು ನಾವು ಮಹಿಳಾ ಮೋರ್ಚಾದವರು ಕೆಲಸವನ್ನು ಆರಂಭ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆಮೇಲೆ ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳು ಕೂಡ ನಮಗೆ ಇದನ್ನ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಉತ್ಸುಕರಾಗಿದ್ದಾರೆ.